तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वृषाली कडू ब्लॉगवर. तर आज होता संडे असल्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्या सकाळच्या ऑर्डर्स पूर्ण झाल्या आहेत आणि वेळेवर आता या 2 ऑर्डर आल्या. तर यामध्ये आहे 1 किलो चिकन, 1 किलो मटन आणि हाफ हंडी चिकनची ऑर्डर आलेली आहे. तर आता सकाळपासून तर मला काहीच वेळ मिळाला नाही शूट करायला, पण आता ह्या 2 ऑर्डर मी तुमच्यासोबत तुम्हाला दाखवते. चला तर मग. तर आपण हे आता हे मटन स्वच्छ 5 ते 6 पाण्याने धुवून घेऊया. हे बघा मटन कसं धुतलेलं आहे, बघू शकता तुम्ही, स्वच्छ पाण्याने. आणि या कुकरमध्ये आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया याच्यामध्ये. तर हे मटन 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि 10 मिनिटं या कुकरला आपण लावून घेऊ. तर यामध्ये थोडी हळद घालून घेतली, थोडं मीठ घातलं, थोडं तेल. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे फल्ली तेलच वापरते. बघा मटण बघू शकता तुम्ही किती स्वच्छ धुतलेलं आहे. तर आपण हे मटण लावून घेतलेलं आहे, तोपर्यंत मी हे चिकन धुवून घेते. क्वालिटी तुम्ही बघू शकता. तुम्हाला या हॉटेल्समध्ये असे पीस मिळणार नाही. बघा पीस मिळतील पण अशा क्वालिटीचे चिकन हे तुम्हाला मिळणार नाही. मटण आणि चिकन शिजवायला ठेवलेलं आहे. तर पुन्हा भेटू आपण थोड्या वेळात. तर फ्रेंड्स, आपण चिकन बनवून घेऊया. आता चिकन छान शिजलेले आहे. तर हे फक्त मी थोडं 2 मिनिटं वाफवून घेतलं. आता आपण फोडणीमध्ये 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊया. आता या कस्टमरनी आपल्याला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये तेल, मसाला, तिखट सगळं काही कमी पाहिजे. त्यामुळे हे तेल पण कमी घालू आपण आणि बाकी मसाले पण कमी घालायचे. बघा थोडं. फ्रेंड्स, ही माझी हाफ हंडी चिकनची क्वांटिटी आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता हे माझे स्वतःचे मसाले बनवलेले आहे आणि खूप उच्च क्वालिटीचे मसाले आहेत. हे बघू शकता तुम्ही. आता हे चिकन रेडी झालेलं आहे. कस्टमरची डिमांड पातळ रस्स्याची असल्यामुळे आता याच्यात मी पाणी घालून घेणार आहे. हे आपण पाणी घालून घेतलं आणि आता याला उकळी आल्यानंतर मसाला, गरम मसाला घालूया आणि कोथिंबीर घालून आपल्या पॅकिंग करून घेऊया. फ्रेंड्स, हा जो मसाला आहे हा मी घरी बनवलेला आहे. प्रत्येक मसाल्याचं प्रमाण घेऊन हा मसाला बनवलेला आहे. तर हा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. त्यांना तेल कमी पाहिजे होतं, तिखट कमी, मसाले कमी, त्या पद्धतीने मी हे बनवलेलं आहे. बघू शकतो रस्सा. आता हे चिकन थोडं थंड झालं की मी हे पॅक करून घेते. आता जे मटण आपण उकळायला ठेवलं होतं ते झालं का बघून. मटण छान शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि या कस्टमरची रिक्वायरमेंट होती की यांना मटण मसाला पाहिजे होता. तर आता मटण मसाला आपण बनवून शुद्ध मुंगफली तेल. मटण मसाल्यामध्ये तेलाचा वापर जरा जास्त प्रमाणात केला जातो. बघा फ्रेंड्स, मसाल्याला कसा खमंग कलर आलेला आहे. तर फ्रेंड्स, बिहारमधलं चंपारण मटण जे सरसोच्या तेलामध्ये बनवले जाते आणि नागपूरचं सावजी मटण जे जगप्रसिद्ध आहे. आणि हे बघा मटण वराडी ज्या माझ्या किचनमध्ये बनते. तर हे सगळ्या प्रकारचे मटण, चिकन मी माझ्या किचनमध्ये बनवते. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल, माझ्या हातची चव जर तुम्हाला चाखायची असेल तर नक्की मला ऑर्डर करा. आता मसाला झालेला आहे आपला, त्याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही कलर कसा आलाय. चला तर मग आता माझी ऑर्डर मी पॅक करते. फ्रेंड्स, तर आपली ऑर्डर रेडी आहे. तुम्हालाही मला ऑर्डर करायची असेल तर वृषालीज किचनला नक्की मेसेज करा आणि
भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.